Rotator cuff tears most commonly happen after lifting a heavy weight. If you are not used to lifting a heavy weight and you lift a heavy weight, you can develop a rotator cuff tear. Most commonly, the supraspinatus tendon is the one which is injured. Shoulder arthroscopy and rotator cuff repair is often recommended in patients who have complete tears. These are fixed back to the bone. ऑक्टोबर 2018ला माझ्या हाताला पेन होत होता. थोडं हेवी वजन उचललं त्याच्यामुळे 2 महिने माझा हात पेन होत होता. मग डॉक्टर चिंतन देसाई सरांना भेटलो आणि त्यांनी एक इंजेक्शन पण दिलं. त्याने पण मला काय फरक पडला नाही. नंतर तपासण्या केल्या, MRI काढला आणि त्याच्यामध्ये नस फाटलेली समजली. नंतर डॉक्टर चिंतन सरांनी माझ्या शोल्डरचं ऑपरेशन केलं. नंतर ऑपरेशन नंतर 2 महिने फिजिओथेरपी वगैरे घेतली आणि आता 1.5 वर्ष तिथपासून माझ्या हाताला काही प्रॉब्लेम, वर खाली करायला काही प्रॉब्लेम नाही. असं आता एकदम फिट आहे. मागे पण जातो, पुढे पण येतो. आता थोडंसं वजन उचललं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. एकदम ऑपरेशन चिंतन सरांनी चांगलं केलं.